Good morning, everyone. Today's subject is business law. We have started chapter number 10, modes of discharge of contract. जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे डिस्चार्ज करण्यासाठी किंवा ते टर्मिनेट करण्यासाठी कोणते कोणते मोड्स आहेत हे आपण या चॅप्टर मधून बघणार आहोत. यातले काही पॉइंट्स आपले कंप्लीट झालेत. जे रिमेनिंग पॉइंट्स आहेत ते आपण आज कंटिन्यू करूया. So first question is, what are the different modes of discharging the contract? Discharge of contract or discharging of contract means what? It means termination of contract. Discharge म्हणजे काय? तर ते कॉन्ट्रॅक्ट तिथे संपतं किंवा ते कॉन्ट्रॅक्ट तिथे डिस्चार्ज केलं जातं, टर्मिनेट केलं जातं. मग हे कशा कशा प्रकारे टर्मिनेट होऊ शकतं? तर फर्स्ट पॉइंट आहे डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स. एखादं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जो सब्जेक्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे किंवा त्या कॉन्ट्रॅक्ट ज्या पार्टीजमध्ये आहे त्या पार्टीजनी त्यांच्या ऑब्लिगेशन्स ज्या आहेत ह्या फुलफिल केलेल्या आहेत आणि तिथे ते कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालं आहे. तिथला परफॉर्मन्स हा झालेला आहे. मग अशा वेळी ते कॉन्ट्रॅक्ट परफॉर्मन्स झाल्यानंतर हे डिस्चार्ज केलं जातं, डिस्चार्ज होऊन जातं. नेक्स्ट इज डिस्चार्ज बाय ॲग्रीमेंट. तर या डिस्चार्ज बाय ॲग्रीमेंट मध्ये आपण काही त्याच्या टाईप्स बघितले होते की यामध्ये नोवेशन, अल्ट्रेशन, रेसिशन, रेमिशन, वेवर. तर यामध्ये नोवेशन मीन्स इट मीन्स सबस्टिट्युटिंग ओल्ड कॉन्ट्रॅक्ट विथ अ न्यू कॉन्ट्रॅक्ट. जे ओल्ड कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॅन्सल करून तिथे न्यू कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे बनवलं जातं. In such a case, old contract get discharged. Substitution may be by changing contract partly or changing the terms or parties remaining the same. मग त्या सबस्टिट्यूशन मध्ये त्या नोवेशन मध्ये काय केलं जातं तर तिथे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टच्या ज्या टर्म्स आहेत त्यामध्ये काही काही चेंजेस केले जातात. बट पार्टीज रिमेन सेम. पार्टीज ज्या आहेत त्या सेम राहतात. कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स कंडिशन्स त्यांचे जे ऑब्लिगेशन्स आहेत यामध्ये चेंजेस होत जातात. Alteration. Alteration means there is a change in one or more material terms of contract. The old contract get discharged and new contract comes into force. Alteration मध्ये काय केलं जातं तर यामध्ये त्याच्यातल्या काही टर्म्स आहेत त्या चेंज करून ओल्ड कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज केलं जातं आणि त्याच्या जागी नवीन कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे एक्झिस्टन्स मध्ये येतं. Rescission means cancellation of contract between the parties by an agreement. Rescission मध्ये काय केलं जातं तर इथे ओल्ड कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं जातं between the parties by an agreement. Remission means acceptance of less amount, less sum that what the contracted for or lesser fulfillment of promise made. It means it is accepting lesser fulfillment of terms of the promise and original contract is discharged. मग या रेमिशन मध्ये काय केलं जातं तर इथे त्या कॉन्ट्रॅक्ट मधली जेवढी लेसर अमाऊंट आहे तर ती लेसर अमाऊंट तिथे ऍक्सेप्ट केली जाते बिकॉज त्या पार्टीला जी पूर्ण अमाऊंट आहे ती फुलफिल करणं तेवढंच जमत नाही. मग अशा वेळेला काय केलं जातं तर लेसर अमाऊंट ऍक्सेप्ट केली जाते. तर लास्ट लेक्चरला आपण हे पॉइंट्स डिटेलमध्ये बघितलेले आहेत. डिस्चार्ज बाय इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. एखादा इव्हेंट आहे किंवा एखादी जी गोष्ट आहे ही इम्पॉसिबल आहे किंवा किंवा ती घडणारच नाहीये. मग अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते डिस्चार्ज होतं. जो परफॉर्मन्स आहे तो जर घडू शकला नाही, तो इम्पॉसिबल झाला घडण्यासाठी, तर अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज केलं जातं किंवा ते डिस्चार्ज तिथे होऊन जातं. Let's see the next point. Discharge by supervening impossibility. मग यामध्ये काही पॉइंट्स आहेत. डिस्ट्रक्शन ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ कॉन्ट्रॅक्ट, देन डेथ ऑर पर्सनल इनकॅपॅसिटी, थर्ड इज डिक्लेरेशन ऑफ वॉर, फोर्थ इज नॉन अकरन्स ऑफ स्टेट ऑफ थिंग्स अँड चेंज इन लॉ. फर्स्ट आपण त्यामध्ये कोणते सब पॉइंट्स येणार आहेत ते बघूया अँड देन ते सब पॉइंट्स जे आहेत ते डिटेलमध्ये बघूया.
फिफ्थ पॉइंट इज डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ. यामध्ये काही पॉइंट्स इन्क्लूड केले जातात. बाय डेथ, बाय इन्सॉल्व्हन्सी, unauthorized material alteration, by refusing tender of performance, rights and liabilities going into the hands of same party. Next point is discharge by lapse of time. And last point is discharge by breach of contract, which includes actual breach, and next is anticipatory breach. आता आपण जे पॉइंट्स आहेत ते डिटेल्स मध्ये बघूया. फोर्थ पॉइंट, discharge by supervening impossibility, which includes some points. First is destruction of subject matter. See, what is destruction of subject matter? It means the contract is discharged if the subject matter of contract is destroyed after the formation of contract without any fault of either parties. आता जे कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्टमध्ये एक प्रॉमिसर आहे, एक प्रॉमिसी आहे. मग अशा कॉन्ट्रॅक्टमध्ये जो सब्जेक्ट मॅटर आहे किंवा जो पर्पज आहे, ज्या कारणासाठी ते कॉन्ट्रॅक्ट तिथे बनवलेलं आहे, ते फॉर्म केलेलं आहे, तो सब्जेक्ट मॅटरच इथे डिस्ट्रॉईड झाला. तर अशा वेळेला काय होईल? ते कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होऊन सुद्धा ते कॉन्ट्रॅक्ट तिथे डिस्चार्ज होईल विदाउट एनी फॉल्ट ऑफ आयदर पार्टीज. त्यामध्ये त्या पार्टीजचा काही फॉल्ट नाहीये, बट त्या कॉन्ट्रॅक्ट मधला जो सब्जेक्ट मॅटर आहे किंवा तो जो पर्पज आहे, तर तो पर्पजच इथे जर डिस्ट्रॉईड झाला, तर अशा वेळेला काय होईल? तर अशा वेळेला इथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे घडण्यास इम्पॉसिबल होईल, डिस्चार्ज होईल, बिकॉज द डिस्ट्रक्शन ऑफ सब्जेक्ट मॅटर. बिकॉज इथे जो सब्जेक्ट मॅटर आहे तोच डिस्ट्रॉईड झालाय. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म झालाय, कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रॉमिसर आहे, कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रॉमिसी आहे, त्यांचा सब्जेक्ट मॅटर आहे, बट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होऊन झाल्यावर तो सब्जेक्ट मॅटरच जर डिस्ट्रॉईड झाला, तर ते कॉन्ट्रॅक्ट पुढे जाऊ शकणार नाही, ते तिथेच डिस्चार्ज टर्मिनेट केलं जातं. नेक्स्ट पॉइंट इज डेथ ऑर पर्सनल इनकॅपॅसिटी. The contract is discharged on the death or incapacity or illness of a person if the performance of contract involves or depends upon its personal skill or ability. आता इथे कॉन्ट्रॅक्ट आहे, एक प्रॉमिसी आहे, एक प्रॉमिसर आहे आणि त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. कॉन्ट्रॅक्ट पण हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज होऊ शकतं जर त्या कॉन्ट्रॅक्ट मधला जो पर्सन आहे की ज्याच्या स्किल्स साठी हे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, त्याची जर डेथ झाली, तर अशा वेळेला हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज होणार आहे, टर्मिनेट होणार आहे. सी फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या पेंटरला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, माझं घर जे आहे हे पेंट करायचंय, रंग मारायचा आहे. मग अशा वेळेला तो जो पेंटर आहे त्याची सपोज इथे डेथ झाली, तो जो पेंटर आहे त्याची इथे डेथ झाली, तर अशा वेळेला माझा कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट होईल का? नाही होणार, बिकॉज तो पेंटर आहे, त्याचे स्किल्स आहेत पेंटिंग करणे, माझं घर रंगवायचं असेल, तो पर्सनच नाही राहिला, तर त्याचे स्किल्स सुद्धा तिथे नाही आहेत, त्याची डेथ झाली. मग अशा वेळेला आमच्या दोघांमधलं हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे इथे डिस्चार्ज होणार आहे, बिकॉज डेथ, त्या पर्सनची इथे डेथ झाली आहे, और पर्सनल इनकॅपॅसिटी. आता त्याची डेथ झाल्यावर तो पेंट नाही करू शकत, सो इथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे फुलफिल होणार नाहीये, बिकॉज तो पर्सन जो आहे त्या पर्सनची डेथ झालेली आहे आणि त्याचे जे स्किल्स आहेत हे माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये महत्वाचे होते, बिकॉज कॉन्ट्रॅक्ट कशा बेसिसवर केलं होतं, तर तो जो पेंटर आहे तो माझं घर पेंट करून देणार आहे, माझ्या घराला रंग लावून देणार आहे. पण जर जो पेंट करणार आहे त्याच पर्सनची डेथ झाली, मग अशा वेळेला हे कॉन्ट्रॅक्ट मधली जी ऍक्टिव्हिटी आहे, जो परफॉर्मन्स आहे, हा इथे कम्प्लीट होऊ शकणार नाहीये, बिकॉज द डेथ ऑफ दॅट पर्सन. सो इथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज होणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज डिक्लेरेशन ऑफ वॉर. When a war is declared after the formation of contract, the contract is suspended and revived after the settlement of war. See, declaration of war, युद्ध किंवा वॉर सिच्युएशन जेव्हा होईल तेव्हा अशा वेळेला हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे सस्पेंड केलं जातं. त्या वॉरच्या टायमिंग पर्यंत, ते वॉर जे आहे जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत कॉन्ट्रॅक्ट हे रद्द केलं जातं, सस्पेंड केलं जातं. अँड आफ्टर द सेटलमेंट ऑफ वॉर
जेव्हा ते युद्ध संपलं असेल, ते वॉर जे आहे हे संपेल, त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे पुन्हा रिवाईव्ह केलं जातं. सी सपोज मी आणि अजून एक दुसऱ्या कंट्री मधला जो पर्सन आहे, तर त्याच्याशी मी काही कॉन्ट्रॅक्ट केलं आहे आणि काही कारणाने त्या कंट्रीशी आणि मी जिथे राहते त्या कंट्रीमध्ये वॉर सिच्युएशन अराईज झाली. त्या दोन्ही देशांमध्ये सपोज इथे वॉर जर चालू असेल किंवा वॉर सिच्युएशन अराईज झाली, तर अशा वेळेला काय होईल? तर जे आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे, हे कॉन्ट्रॅक्ट तिथे सस्पेंड केलं जाईल. ते कॉन्ट्रॅक्ट तिथे थांबलं जाईल. बिकॉज आता तो आम्ही एलियन एनिमीज झालो एकमेकांचे. बिकॉज दोन्ही कंट्रीजमध्ये वॉर सिच्युएशन आहे, युद्ध होतंय. मग अशा वेळेला दोन्ही देश जे आहेत हे यांचं रिलेशन फ्रेंडली नाहीये. तर हे एलियन एनिमीज झालेले आहेत. दोघांचे शत्रुत्व आहे. मग या वॉर सिच्युएशनमध्ये या युद्ध जे आहे, हे युद्ध होतंय. मग अशा सिच्युएशनला जे कॉन्ट्रॅक्ट आहे, हे सस्पेंड केलं जातं. ते कॉन्ट्रॅक्ट तिथे थांबवलं जातं. आणि जेव्हा हे युद्ध संपेल किंवा त्या सेटलमेंट होईल, जेव्हा ते युद्ध संपलं जाईल आणि जेव्हा परत फ्रेंडली रिलेशन बिल्डअप होतील, त्यावेळेला युद्ध संपल्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे रिवाईव्ह केलं जाईल. सो डिक्लेरेशन ऑफ वॉर, जेव्हा वॉर डिक्लेअर होईल दोन्ही कंट्रीजमध्ये, आता मी वेगळ्या कंट्रीमध्ये राहत असेल आणि ज्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलंय तो वेगळ्या कंट्रीमध्ये राहतोय आणि ह्या दोन्ही कंट्रीजमध्ये जर वॉर सिच्युएशन झाली, वॉर डिक्लेअर झालं, अशा वेळेला हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे सस्पेंड होणार आहे आणि वॉर संपल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे रिवाईव्ह केलं जाईल. सो डिक्लेरेशन ऑफ वॉर, तिथे कॉन्ट्रॅक्ट हे डिस्चार्ज होऊ शकतं. नेक्स्ट पॉइंट इज नॉन ऑकरन्स ऑफ स्टेट ऑफ थिंग्स. Non-existence of particular state of things if after entering into contract there is a change in state of things which makes the performance impossible, the contract gets discharged. The non-occurrence of state of things means कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रॉमिसर आहे, प्रॉमिसी आहे, ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे फॉर्म केलेलं आहे. पण त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या काही गोष्टी बदलल्या, काही गोष्टींमध्ये चेंजेस केले आणि त्या चेंजेसमुळे तो कॉन्ट्रॅक्ट मधला जो इव्हेंट आहे किंवा त्या कॉन्ट्रॅक्ट मधला जो परफॉर्मन्स आहे, हा घडण्यासाठी इम्पॉसिबल झाला. म्हणजेच काय, तर तो परफॉर्मन्स आता होऊ शकत नाही. अशामुळे काय होईल, तर ते अशाचा एंड रिझल्ट काय होईल, तर ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे तिथे डिस्चार्ज केलं जाईल. बिकॉज नॉन ऑकरन्स ऑफ स्टेट ऑफ थिंग्स, बिकॉज त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही गोष्टी तिथे आहेत, ह्या बदलल्या गेल्या. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय केलं, तर नॉन एक्झिस्टन्स ऑफ पर्टिक्युलर स्टेट ऑफ थिंग्स इफ आफ्टर एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट देर इज अ चेंज इन स्टेट ऑफ थिंग्स. त्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या काही टर्म्स आहेत ज्या तिथे चेंज केल्यात, त्या गोष्टी तिथे बदलल्या आणि त्या गोष्टी बदलल्यामुळे काय झालं, विच मेक्स द परफॉर्मन्स इम्पॉसिबल, देन द कॉन्ट्रॅक्ट गेट डिस्चार्ज. त्या गोष्टी बदलल्यामुळे तो जो इव्हेंट आहे किंवा त्या कॉन्ट्रॅक्ट मधला जो स्पेसिफिक परफॉर्मन्स होता की ज्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट आपण बनवलेला आहे, तो इव्हेंट आता घडूच शकत नाहीये किंवा तो घडण्यासाठी आता इम्पॉसिबल झालेला आहे. मग अशा वेळेला हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे इथे डिस्चार्ज होऊन जातं. सो दिस कॉन्ट्रॅक्ट गेट्स डिस्चार्ज. नेक्स्ट पॉइंट इज चेंज इन लॉ. जर एखाद्या कायद्यामध्येच चेंज झाला, the contract is discharged if the performance of contract becomes impossible or unlawful due to change in law after the formation of contract. सी म्हणजे एखादं कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे एक्झिस्टन्स मध्ये आलेलं आहे, त्यामध्ये प्रॉमिसर आहे, प्रॉमिसी आहे, कॉन्ट्रॅक्ट फॉर्म झालेला आहे. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होऊन झाल्यावर काय झालं, देर इज अ चेंज इन लॉ. कायद्यामध्ये कोणता तरी बदल झालेला आहे, कायद्यामध्ये चेंज झालेला आहे आणि त्या चेंजमुळे किंवा त्या बदल झालेला आहे कायद्यामध्ये, याच्यामुळे काय झालं, तर ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे घडण्यासाठी इम्पॉसिबल होत आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट मधला जो इव्हेंट आहे हा घडू शकणार नाहीये किंवा जो इव्हेंट आहे हा अनलॉफुल होतोय. पण हे कशामुळे होत आहे, तर चेंज इन लॉ. कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत किंवा कायद्यामधला किंवा कायदा जो आहे हा बदलला गेला आहे. देर इज अ चेंज इन लॉ. मग अशा वेळेला काय होतंय,
तर कॉन्ट्रॅक्ट हे डिस्चार्ज होते. बिकॉज द कॉन्ट्रॅक्ट इज डिस्चार्ज इफ द परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट बिकम्स इम्पॉसिबल. बिकॉज चेंज इन लॉ, कायद्यामध्ये चेंज झाल्यामुळे जे कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते कॉन्ट्रॅक्ट मधला परफॉर्मन्स घडण्यासाठी इम्पॉसिबल होतोय, किंवा तो कॉन्ट्रॅक्ट मधला जो परफॉर्मन्स आहे हा घडवू शकत नाहीये, किंवा तो इम्पॉसिबल होतोय आयदर, किंवा तो अनलॉफुल होतोय. पण हे कशामुळे सगळं होतंय, तर लॉ मध्ये चेंज झाल्यामुळे, कायद्यामध्ये चेंज झाल्यामुळे हे सगळं होतंय. मग अशा वेळेला काय होईल, तर कॉन्ट्रॅक्ट हे डिस्चार्ज केलं जाईल. डिस्चार्ज ते होणार आहे बिकॉज चेंज इन लॉ. बिकॉज कायद्यामध्येच बदल झाले, आणि त्या कायद्यामध्ये बदल झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे घडण्यासाठी इम्पॉसिबल होते. कॉन्ट्रॅक्ट मधला जो परफॉर्मन्स आहे, ज्या गोष्टीसाठी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे ती गोष्ट घडू शकत नाहीये, किंवा ती गोष्ट अनलॉफुल ठरते. मग अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे डिस्चार्ज केलं जातं. नेक्स्ट मेन पॉइंट इज डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ. आता डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ यामध्ये सुद्धा काही पॉइंट्स आहेत. फर्स्ट पॉइंट इज बाय डेथ. The contract involving personal skill or ability of parties if is discharged on the death of party. See, दोन पार्टीज मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, आणि त्या दोन्ही पार्टीज मध्ये डिस्चार्ज बाय डेथ म्हणजे काय, तर दोन पार्टीज मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालंय, आणि त्या दोन पार्टीज मधला एक पार्टी जी आहे त्याची डेथ झाली आहे. जेव्हा असं होतं की त्या पार्टीमध्ये एखाद्या पार्टीची डेथ होते, मग अशा वेळेला त्यांचे जे लिगल हेअर्स असतात तर ते कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करू शकतात. बट जेव्हा त्या माणसाचं पर्सनल स्किल किंवा त्याची जी ॲबिलिटी आहे याला धरून जर ते कॉन्ट्रॅक्ट असेल, सपोज एखादा टीचर आहे किंवा एखादा लॉयर आहे, टीचर आता तो शिकवणार आहे, त्याचे जे पर्सनल स्किल्स आहेत, किंवा एखादा लॉयर आहे की ज्याची प्रॅक्टिस, त्याचे स्किल्स तिथे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये इन्व्हॉल्व आहेत. अशा वेळेला जर तो लॉयर किंवा तो टीचर जो आहे याची डेथ झाली, तर त्या डेथ झाल्यामुळे त्याच्या ज्या पर्सनल स्किल्स आहेत, त्याचे जे ॲबिलिटीज आहेत हे तो फुलफिल करू शकणार नाहीये. त्याच्यामुळे इथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज केलं जाणार आहे. मग अशी जसं मी एक्झाम्पल सांगितलं, एखादी पार्टी आहे तिच्यात आणि एखादा पेंटर मध्ये एखादा कॉन्ट्रॅक्ट झालं असेल की तो त्याचं घर पेंट करून देईल किंवा त्याला एखादा पोस्टर बनवून देईल. बट त्या जर पेंटरची इथे डेथ झाली तर त्याचे स्किल्स सुद्धा इथे नसणार आहेत. तो पर्सनच इथे नाहीये, त्याची डेथ झालेली आहे. मग अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे फुलफिल होऊ शकणार नाहीये. सो कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉल्विंग पर्सनल स्किल ऑर ॲबिलिटी ऑफ पार्टीज इज डिस्चार्ज ऑन द डेथ ऑफ पार्टी. त्या पार्टीची जर डेथ झाली, बिकॉज त्याचे स्किल्स जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. कॉन्ट्रॅक्ट कशा बेसिसवर झालंय की तो पोस्टर बनवून देणार आहे किंवा तो घर पेंट करून देणार आहे. मग त्याचे स्किल्स इथे इम्पॉर्टंट आहेत. मग हे जे स्किल्स आहेत, हे स्किल असणारा जो पर्सन आहे, जो पेंटर आहे, त्याचीच डेथ झाली तर त्याचे स्किल्स सुद्धा इथे नाहीयेत, स्किल्स सुद्धा त्याच्यासोबत गेले. सो इथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे फुलफिल होऊ शकणार नाहीये. सो ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे डिस्चार्ज तिथे होणार आहे. Next is by insolvency. When a person is declared insolvent, एखादा पर्सन जो आहे हा इन्सॉल्वंट, तो दिवाळखोर ठरला गेलाय. When a person is declared insolvent, he is discharged from his liability from the date of insolvency. सपोज दोन पार्टीज मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, त्यातला एक प्रॉमिसर आहे, एक प्रॉमिसी आहे. मग या दोन पार्टीज मधला जो पर्सन आहे, एखादा पर्सन जो आहे हा इनसॉल्वंट निघाला किंवा तो डिक्लेअर झाला इनसॉल्वंट म्हणून, तो दिवाळखोर म्हणून डिक्लेअर केलाय की त्याच्याकडे आता काहीच पैसे नाहीयेत ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे कम्प्लीट करण्यासाठी. मग अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्या कॉन्ट्रॅक्ट म्हणून त्याला डिस्चार्ज केलं जातं. ही इज डिस्चार्ज फ्रॉम हिज लायबिलिटी फ्रॉम द डेट ऑफ इन्सॉल्वन्सी. ज्या दिवसापासून तो इन्सॉल्वंट डिक्लेअर केला गेलेला आहे त्या दिवसापासून तिथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे डिस्चार्ज केलं जातं. सो दिस इज डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ. नेक्स्ट डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ मधला अजून काही पॉइंट्स आहेत. नेक्स्ट इज
unauthorized material alteration. If any party make any material alteration in the terms of the contract without the approval of other parties, the contract get discharged. सपोज दोन पार्टीज मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट झालेल्या पार्टीज मध्ये एखाद्या पार्टीने त्यामध्ये काही चेंजेस केले. एनी मटेरियल अल्टरेशन, त्यामध्ये काही अल्टरेशन केलेले आहेत इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या काही टर्म्स, काही मटेरियल जे आहे हे चेंज केलेलं आहे, त्यामध्ये अल्टरेशन कमी जास्त काही केलेलं आहे विदाउट अप्रुव्हल ऑफ अदर पार्टीज. बट विदाउट अप्रुव्हल, बाकीच्या पार्टीजचं कन्सेंट न घेता, त्यांचं अप्रुव्हल न घेता हे अल्टरेशन केलं असेल तर देन द कॉन्ट्रॅक्ट गेट डिस्चार्ज. मग अशा वेळेला काय होतं तर कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे तिथे डिस्चार्ज होतं बिकॉज त्यामध्ये अदर पार्टीजचा कोणताही कन्सेंट घेतला नाहीये, त्याने अल्टरेशन करताना बाकीच्या पार्टीजचं अप्रुव्हल घेतलं नाहीये, कोणाला काही सांगितलं नाहीये. मग अशा वेळेला हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज होतं बिकॉज कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस करायचे असतील किंवा काही अल्टरेशन करायचं असेल तर बाकीच्या पार्टीजचा तिथे, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या पार्टीजचं तिथे कन्सेंट असणं इम्पॉर्टंट आहे, तिथे त्यांचं अप्रुव्हल असणं इम्पॉर्टंट आहे. आणि जर त्यांचा कन्सेंट नसेल, त्यांचं अप्रुव्हल घेतलं नसेल, मग अशा वेळेला काय होईल, देन द कॉन्ट्रॅक्ट गेट डिस्चार्ज. So if any party makes any material alteration in terms of contract without approval of other parties, the contract get discharged. Next point is by refusing tender of performance. Here, one has offered to perform while other party has not accepted performance, then the offer is discharged. सी, एक पार्टी जो आहे त्याने ऑफर केलेली आहे बट दुसऱ्या पार्टीने ती ऑफर ऍक्सेप्टच केलेली नाहीये, त्यामुळे तो परफॉर्मन्स जो आहे हा घडू शकणार नाही. देन द ऑफर इज डिस्चार्ज. रिफ्युजिंग टेंडर ऑफ परफॉर्मन्स म्हणजे काय तर एक पार्टीने ऑफर केलेली आहे कॉन्ट्रॅक्टसाठी बट दुसऱ्या पार्टीने ती ऑफर ऍक्सेप्टच केली नाही, ती रिफ्यूज केली. देन then the offer is discharged. Next point is rights and liabilities going into the hands of same party. See, contract creates right on one party and liability on other party. And when both right and liability is used by same person, the contract get discharged. कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय केलं जातं तर कॉन्ट्रॅक्ट क्रिएट्स राईट्स ऑन वन पार्टी अँड लायबिलिटी ऑन अदर. कॉन्ट्रॅक्ट मध्ये ज्या दोन पार्टीज आहेत तर त्या कॉन्ट्रॅक्ट काय करतं तर एकाला राईट्स जे आहेत हे दिलेले असतात आणि एक पार्टी जी आहे तो लायबल असतो, त्याची लायबिलिटी असते. सो कॉन्ट्रॅक्ट क्रिएट राईट्स ऑन वन पार्टी अँड लायबिलिटी ऑन अदर पार्टी. when both rights and liability is used by the same person. पण जेव्हा ते जे राईट्स आहेत आणि जी लायबिलिटी आहे ही जर सेम पर्सन म्हणजे एकच पर्सन जर ह्या दोन्ही गोष्टी करत असेल देन द कॉन्ट्रॅक्ट गेट डिस्चार्ज. मग इथे हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज केलं जाणार आहे, टर्मिनेट केलं जाणार आहे बिकॉज कॉन्ट्रॅक्ट काय करतो तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये एका पार्टीला राईट्स दिलेले असतात, एका पार्टीला लायबिलिटी असते. पण जेव्हा या दोन्ही गोष्टी राईट्स अँड लायबिलिटी ही जर सेम पर्सनला जात असेल, एकाच पर्सनला जात असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे तिथे डिस्चार्ज होणार आहे. सो कॉन्ट्रॅक्ट क्रिएट्स राईट्स ऑन वन पार्टी अँड लायबिलिटी ऑन अदर. And when the both right and liability is used by the same person, the contract is discharged. Then अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे इथे डिस्चार्ज केलं जाणार आहे. Next point is discharge by lapse of time. A contract is discharged if it is not performed or enforced within a specific period of the time called as a period of limitation. आता प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला एक स्पेसिफिक टाइम आहे तर त्या
टायमिंग मध्ये तो जो परफॉर्मन्स आहे हा झाला पाहिजे. पण त्या एका तो जो स्पेसिफिक टाइम आहे किंवा त्याचा त्या कॉन्ट्रॅक्टचा जो टाइम पिरियड आहे, त्यामध्ये तो परफॉर्मन्स झालाच नाही. मग अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट जे आहेत, हे डिस्चार्ज केलं जाणार आहे किंवा ते कॉन्ट्रॅक्ट तिथे संपणार आहे. द लिमिटेशन, आता लिमिटेशन काय म्हटलंय? पिरियड ऑफ लिमिटेशन. सी, द लिमिटेशन ऍक्ट 1963 lays down certain periods within which the different contract are to be performed and be enforceable. लिमिटेशन ऍक्ट नुसार काय केलंय तर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला एक स्पेसिफिक टाइम पिरियड जो आहे हा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे काय, तर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे ह्या टाइम पिरियड मध्ये कंप्लीट झालं पाहिजे. पण तो जो टाइम पिरियड आहे हा संपला आणि तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट परफॉर्मन्स केलं नाही आणि ते टायमिंग संपल्यानंतर परफॉर्मन्स करून त्याचा उपयोग होत नाही. बिकॉज जेव्हा ते टाइम पिरियड तो तिथे संपतोय तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते तिथे डिस्चार्ज होतंय. Then, if the contracting periods do not take any action within the specified time, the contract gets terminated by lapse of time. मग जर त्या कॉन्ट्रॅक्टसाठी जो स्पेसिफिक टाइम पिरियड दिलेला आहे आणि त्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट हे परफॉर्म होत नाहीये किंवा त्या स्पेसिफिक टाइममध्ये ते कॉन्ट्रॅक्ट झालं नाहीये, मग अशा वेळेला काय होईल? तो टाइम पिरियड संपल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे टर्मिनेट केलं जाईल, ते तिथे डिस्चार्ज होईल बिकॉज लॅप्स ऑफ टाइम. So the contract is discharged if it is not performed or enforced within a specified period. त्यांचा जो स्पेसिफिक टाइम पिरियड आहे तर त्या टाइम पिरियड मध्ये ते परफॉर्म नाही केले आणि ते टाइम पिरियड तो संपला. जेव्हा तो टाइम पिरियड संपेल तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट तिथे डिस्चार्ज केलं जाईल बाय लॅप्स ऑफ टाइम. नेक्स्ट इज discharge by breach of contract. A contract is said to be discharged by breach of contract if any party to the contract refuses or fail to perform his part of contract. आता एखाद्या पार्टीने जर जो परफॉर्मन्स आहे हा करण्यापासून त्याने तो केलाच नाही किंवा त्याने ते रिफ्यूज केलं किंवा एखादा पार्टी जो आहे हा त्याचा जो परफॉर्मन्स आहे हा करू शकला नाही, मग अशा वेळेला काय होईल? तर ते कॉन्ट्रॅक्ट तिथे डिस्चार्ज केलं जाईल. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट occurs in two ways: actual breach and anticipatory breach. Let's see what is actual breach. Where a actual breach, where a contract is breached by party on the date fixed for performance, it is called actual breach. See, एखादा कॉन्ट्रॅक्ट हे ऍक्च्युअल ब्रीच हे केव्हा होईल किंवा ऍक्च्युअल ब्रीच हे केव्हा आपण म्हणता येईल? जेव्हा वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज ब्रीच बाय पार्टी ऑन द डेट फिक्स फॉर परफॉर्मन्स. ज्या दिवशी दोन पार्टीज मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट ची जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा तो जो परफॉर्मन्स आहे हा एका स्पेसिफिक डेटला त्यांनी सांगितलेला आहे आणि त्या स्पेसिफिक डेटला ती जी पार्टी आहे ती तो परफॉर्मन्स करू शकली नाही किंवा त्यांच्याकडनं केला गेला तो परफॉर्मन्स केला गेला नाही, देन इट इज कॉल्ड ऍक्च्युअल ब्रीच. ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन टेक्स प्लेस आयदर ऑन द ड्यू डेट ऑफ द परफॉर्मन्स और ड्युरिंग द कोर्स ऑफ परफॉर्मन्स. आपण एक एक्झाम्पल बघूया. ए एंटर्स इनटू कॉन्ट्रॅक्ट विथ बी. ए आणि बी मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. अ बलून सेलर to blow 100 balloons in A's son's birthday on 1st December. आता ए आणि बी मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि तो जो बलून सेलर आहे, बी हा बलून सेलर आहे आणि त्याने काय करायचंय तर ए जो आहे त्याचा मुलगा, त्याची बर्थडे पार्टी आहे 1st डिसेंबरला. मग त्या 1st डिसेंबरला त्यांनी 100 बलून्स जे आहेत हे ब्लो करून
बलून्स जे आहेत हे त्यांना 100 बलून्स द्यायचे आहेत. बलून्स फुलवून द्यायचे आहेत. सो ऑन 1st December, ड्यू टू इल हेल्थ ऑफ बी, ही वॉज अनेबल टू परफॉर्म हिज टास्क. पण काय झालंय तर बी जो आहे तो आजारी पडल्यामुळे त्याला जो टास्क आहे हा फुलफिल करता आला नाहीये. त्याला जो परफॉर्मन्स आहे तो देता आला नाहीये. त्याला 100 फुगे फुगवून द्यायचेत. 1 डिसेंबरला बिकॉज 1 डिसेंबरला त्याला हा परफॉर्मन्स द्यायचा आहे. का? तर ए जो आहे, ए पर्सनचा जो मुलगा आहे त्याची बर्थडे पार्टी आहे. पण काय झालंय तर बी जो पर्सन आहे, जो बलून सेलर आहे, हा आजारी पडला. सो ही वॉज अनेबल टू परफॉर्म द टास्क. दिस इज द ऍक्च्युअल ब्रीच. याला काय म्हणतात तर ऍक्च्युअल ब्रीच. ऍक्च्युअल ब्रीच म्हणजे काय तर एक फिक्स टायमिंग आहे. इथे जो 1 डिसेंबर इथे डेट म्हटलेली आहे. इट इज द फिक्स डेट. हा फिक्स टायमिंग आहे आणि या फिक्स टायमिंगलाच जर ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे, ती जी ऍक्टिव्हिटी आहे, ही कम्प्लीट होऊ शकली नाही, देन इट इज कॉल्ड ॲज अ ऍक्च्युअल ब्रीच. Next point is, if the breach of contract takes place before date of performance, it is called anticipatory breach of contract. See, anticipatory breach म्हणजे काय तर ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मधली ऍक्टिव्हिटी ही तो जो पर्सन आहे हा करू शकणार नाहीये. पण हे त्याने आधीच सांगितलेलं आहे. म्हणजे त्या दिवशी पर्टिक्युलर दिवशी सांगितलं नाहीये तर त्याच्या आधीच त्याने कन्फेस केलेलं आहे की तो जो परफॉर्मन्स आहे हा त्याच्याकडून होऊ शकणार नाहीये. मग अशा वेळेला त्याला काय म्हणतात तर अँटिसिपेटरी ब्रीच. A enters into contract with B, a balloon seller, to blow 100 balloons in A's son's birthday on 1st December. एक्झाम्पल आपलं ते सेमच आहे की ए आणि बी ह्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. बी हा बलून सेलर आहे आणि ए जो पर्सन आहे त्याच्या मुलाची बर्थडे पार्टी आहे 1st डिसेंबरला. बट प्रायर टू 1st December, ड्यू टू इल हेल्थ ऑफ बी, he communicated to A that he won't be able to blow balloons. This is a case of anticipatory breach of contract. पण झालंय काय, ए आणि बी या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. ए पर्सन जो आहे बी पर्सन जो आहे सॉरी बी पर्सन जो आहे हा बलून सेलर आहे आणि त्याला ए जो पर्सन आहे त्याच्या मुलाच्या बर्थडे पार्टीमध्ये फुगे फुगवून द्यायचे, बलून्स जे आहेत त्याला द्यायचे 1st डिसेंबरला. बट प्रायर टू 1st डिसेंबरच्या आधीच त्या बीने त्या बलून सेलरने ए ला सांगितलेलं आहे, त्याला कम्युनिकेट केलेलं आहे की त्याला फुगे फुगवून देता येणार नाही बिकॉज तो आजारी पडलाय. तो त्या डेटच्या आधी त्याने सांगितलेलं आहे की तो आजारी आहे आणि तो त्या दिवशीचा जो परफॉर्मन्स आहे हा करू शकणार नाहीये. त्याचं जे टास्क आहे ते कम्प्लीट होऊ शकणार नाहीये. सो दिस इज अन अँटिसिपेटरी ब्रीच. याला काय म्हणतात तर अँटिसिपेटरी ब्रीच बिकॉज त्या ऍक्च्युअल डेटच्या आधी त्याने सांगितलेलं आहे. त्याच्या आधीच ते तिथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते डिस्चार्ज होणार आहे. सो हे होते काही डिफरंट मोड्स फॉर डिस्चार्जिंग कॉन्ट्रॅक्ट. ते आपण एक थोडासा ओव्हरव्ह्यू बघूया. डिस्चार्ज बाय सुपरव्हिनिंग इम्पॉसिबिलिटी मध्ये आपण बघितलं डिस्ट्रक्शन ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीन्स जो सब्जेक्ट मॅटर होता, जो पर्पज होता, तोच जर डिस्ट्रॉइड झाला असेल देन कॉन्ट्रॅक्ट बिकम्स इम्पॉसिबल. ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे इम्पॉसिबल होतंय आणि ते डिस्चार्ज होत आहे तिथेच. डेथ ऑर पर्सनल इनकपॅसिटी, जो पर्सन आहे जो सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे तर त्याची डेथ झाली, त्याचे स्किल्स जे आहेत हे सुद्धा तिथे तो रेंडर करू शकणार नाहीये. सो डेथ ऑर इनकपॅसिटी, त्या पार्टीज मध्ये जे 2 पर्सन आहेत त्यापैकी जो सर्व्हिस रेंडर करणार आहे तो पर्सन जर तिथे डेथ झाली तर ते कॉन्ट्रॅक्ट तिथे डिस्चार्ज होणार आहे. देन डिक्लेरेशन ऑफ वॉर, 2 वेगळ्या कंट्रीज मधल्या माणसांमध्ये जर कॉन्ट्रॅक्ट झालाय आणि त्या 2 कंट्रीज मध्ये वॉर सिच्युएशन आहे किंवा तिथे युद्ध होतंय, वॉर अराईज झालंय, तर अशा वेळेला ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे तिथे थांबणार आहे, सस्पेंड होणार आहे आणि वॉर संपल्यानंतर ते रिवाईव्ह केलं जाईल.
नॉन अकरन्स ऑफ स्टेट ऑफ थिंग्स. काही गोष्टी ज्या आहेत या त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या बदलल्या, काही त्यामध्ये चेंजेस झाले आणि त्या चेंज केल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्यातला परफॉर्मन्स घडण्यासाठी इम्पॉसिबल झाला किंवा तो परफॉर्मन्स जो हा घडू शकत नाहीये. मग अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट जे ते तिथे डिस्चार्ज केलं जातं. चेंज इन लॉ. कायद्यामध्येच काही चेंजेस झाले आणि त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट घडण्यास किंवा त्या कॉन्ट्रॅक्ट मधला परफॉर्मन्स घडण्यासाठी इम्पॉसिबल झालं किंवा तो जो परफॉर्मन्स आहे हा अनलॉफुल होतोय. मग अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट तिथे डिस्चार्ज केलं जाईल. डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ बाय डेथ. पार्टीज मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि त्या पार्टीज मधला जो पर्सन आहे हा पर्सनची डेथ झाली. जेव्हा नॉर्मली पार्टीज मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं असेल आणि त्या पार्टीज मधल्या त्या एखाद्या पर्सनची डेथ झाली, मग अशा वेळेला त्यांचे त्या डेथ झालेल्या पर्सनचे लीगल हेअर्स जे आहेत हे ते कॉन्ट्रॅक्ट पुढे कंटिन्यू करू शकतात. बट जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये तो जो पर्सन आहे त्याचे स्किल्स इन्व्हॉल्व आहेत. एखाद्या लॉयरची प्रॅक्टिस असेल, एखाद्या टीचरचं शिकवणं असेल, टीचिंग असेल किंवा एखाद्या पेंटरचं त्याचे जे पेंटिंग हे जे स्किल आहे किंवा एखादा आर्टिस्ट आहे, एखादा सिंगर आहे की त्याचं स्किल सिंगिंग हे तिथे इन्व्हॉल्व असेल. मग अशा वेळेला अशा पर्सनची डेथ होते तेव्हा त्याचे स्किल सुद्धा त्याच्यासोबत जातात. सो तिथे डेथ झाल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट जे ते तिथेच डिस्चार्ज केलं जातं. देन बाय इन्सॉल्व्हन्सी. तो पर्सन जर हा इन्सॉल्व्हंट डिक्लेअर केला असेल, दिवाळखोर झाला असेल, तर अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट तिथे डिस्चार्ज होतं. अनऑथोराइज्ड मटेरियल अल्टरेशन मीन्स मटेरियलमध्ये काही अल्टरेशन केलेलं आहे आणि ते अल्टरेशन करताना अदर पार्टीजचा कोणताही कन्सेंट नाहीये किंवा कोणतंही अप्रुव्हल घेतलेलं नाहीये. मग अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट तिथे डिस्चार्ज होतं. बिकॉज कोणतेही अल्टरेशन करायचं असेल, काही चेंजेस करायचे असतील, तर तिथे त्या अदर पार्टीजचं कन्सेंट किंवा त्यांचं अप्रुव्हल हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉइंट इज बाय रिफ्युजिंग टेंडर ऑफ परफॉर्मन्स. ऑफररने ऑफर केलेली आहे पण दुसऱ्या पार्टीने ती ऍक्सेप्टच केली नाही, रिजेक्ट केली, रिफ्यूज केली. मग अशा वेळेला ती ऑफर जी आहे ती तिथे डिस्चार्ज होते. देन राईट्स अँड लायबिलिटीज गोइंग इन टू द हँड्स ऑफ सेम पार्टी. कॉन्ट्रॅक्ट मध्ये एका पार्टीला राईट्स दिलेले असतात, दुसऱ्या पार्टीला लायबिलिटीज असतात. मग पण ह्या ज्या लायबिलिटीज आहेत आणि जे राईट्स आहेत हे जर एकाच माणसाकडे जात असतील, सेम हँड्स द हँड्स ऑफ सेम पर्सन एकाच माणसाकडे जात असतील, तर तिथे ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे डिस्चार्ज होणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज डिस्चार्ज बाय लॅप्स ऑफ टाइम. कॉन्ट्रॅक्टचा जो स्पेसिफिक टाइम पिरियड आहे तो तिथे संपल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे तिथे डिस्चार्ज केलं जाणार आहे. डिस्चार्ज बाय ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. यामध्ये ऍक्च्युअल ब्रीच अँड अँटिसिपेटरी ब्रीच. ऍक्च्युअल ब्रीच मीन्स जी डेट फिक्स केलेली आहे आणि त्याच डेटला तो परफॉर्मन्स करू शकणार नाही हे त्यांनी तिथे डिक्लेअर केलेलं आहे. दॅट इज ऍक्च्युअल ब्रीच. अँटिसिपेटरी ब्रीच मीन्स जी डेट फिक्स केलेली आहे आणि त्या डेटला तो परफॉर्मन्स करायला हवाय, तर त्या डेटच्या आधी त्याने दुसऱ्या पार्टीला कम्युनिकेट केलंय की तो परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. दॅट इज अँटिसिपेटरी ब्रीच. सो दीज आर द डिफरंट मोड्स ऑफ डिस्चार्जिंग कॉन्ट्रॅक्ट. सो इथे आपले हा जो क्वेश्चन आहे हा इथे आपला कंप्लीट झालेला आहे. यातले काही पॉइंट्स आधीच्या लेक्चरमध्ये झालेले होते, काही 3 पॉइंट्स जे आहेत ते आणि चौथ्या पॉइंट्स पासून पुढचे जे पॉइंट्स आहेत ते या लेक्चरला झालेले आहेत.